पुण्याचा हॉल जरा मोठा आहे, एक 5-10 हजार लोक तिकडे वरती आणि खाली अशी बसली होती. पण सभा मोठी झाली, शोभायात्रा मोठ्या झाल्या नाही. मी अजूनही सांगतो, वेळ गेलेली नाही, वेळ आहे. जवळपास 2-3 महिने आपल्या हातात आहेत. मतदार यादी हातामध्ये घेऊन प्रत्येक घरात, जसं गटप्रमुखाचं काम काय, माझ्याकडे किती मतदार आहेत माझ्या यादीमध्ये? 800 ते 1200 ही सरासरी मतदारांची संख्या असते, बरोबर ना? मग मतदार नोंदणी केल्यानंतर माझ्या ह्या माता भगिनी आहेत, तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. प्रत्येक गटप्रमुखाचं काम असं की खिशात मतदार यादी घेऊन चेक करणं. जे राजन तुम्ही सांगताय ना, दुबार मतदार नोंदणी, ही मतदार नोंदणी एका मतदान क्षेत्रामध्ये, मतदार क्षेत्रात हे 2दा मतदान नाही करू शकत. लोकसभेचं मोठं आहे, त्याच्यामुळे लोकसभेत कदाचित शक्य आहे, पण विधानसभेला बाजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे दुबार मतदान करू शकतात. जर प्रत्येक गटप्रमुखांनी आपल्या यादीपुरताच मतदारसंघ आहे माझा, ठाण्याचा मतदारसंघ शहराचा किती आहे? असेल 5 लाख. पण माझ्याकडे जबाबदारी या 1200 मतदारांची आहे. मग 1200 मतदार खरे आहेत की खोटे आहेत? आणखीन कोण नवीन घुसलेत का? जे जुने होते ते बरोबर जागेवर आहेत का? आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेण्याची जबाबदारी ही आपण जर का घेतली आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेलं, तर मला असं वाटतं त्यांनी किती पैसा ओतू द्या, किती योजना ओतू द्या, आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्यात तुम्ही गफलत करू नका. हे थोडंसं तुम्हाला मी वेगळं सांगतोय, कारण संजयनी चांगलं जे काय सांगायचं सांगितलंय, पण संघटनात्मक जे काम आहे म्हणून तर त्याला संघटना म्हणतात. नुसता काहीतरी जमाव आला तर फटाके फोडेल, नाही तर हिंसाचार करेल, पण तसा जमाव नकोय मला. मला संघटनात्मक काम करणारे माझे सैनिक जे आहेत, हे माझं सैन्य आहे. म्हणून मध्ये मी जे बोललो ना मुनगट्टीवारना, की अरे तुम्ही माझा पक्ष चोरलात, सगळं चिन्ह चोरलं, सगळं चोरलं, तेही कमी पडतंय म्हणून तुम्ही लंडनला जाऊन वाघनखं घेऊन आलात. पण आता वाघनखं आणि मुनगट्टीवार काहीच जुळत नाही, काहीच जुळत नाही. पण ही वाघनखं तुम्ही जी म्युझियम मध्ये ठेवलेत, ती कदाचित एक प्रतीक म्हणून ठीक आहे. त्याच वाघनखाने अफजल खानाचा कोथळा काढला असेल किंवा नसेल ह्याचा काही पुरावा नाही असं त्या म्युझियमनी सुद्धा म्हटलेलं आहे. पण महाराज शिवकालीन ते हत्यार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते वापरलं होतं, म्हणून त्या वाघनखांबद्दल आम्हाला आदर आहेच. पण आत्ताच्या काळातली वाघनखं ही आहेत, जे माझे सैनिक आहेत, ही वाघनखं आहेत. आणि म्हणून मी अब्दालीला घाबरत नाही.